ओम शांती. आज आहे 4/12/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला आता बाबांकडून दिव्य दृष्टी मिळाली आहे. त्या दृष्टिकोनानेच तुम्ही आत्म्याला आणि परमात्म्याला पाहू शकता. आजचा प्रश्न आहे, ड्रामाचे कोणते रहस्य जाणणारे असा एक कोणता सल्ला कोणालाही देणार नाहीत? उत्तर आहे, जे जाणतात की ड्रामामध्ये जे काही पूर्वी घडून गेले आहे त्याची पुन्हा ॲक्युरेट पुनरावृत्ती होईल, ते कधी कोणालाही भक्ती सोडण्याचा सल्ला देणार नाहीत. जेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान चांगल्या प्रकारे पक्के होईल आणि समजतील की आपण आत्मा आहोत, आपल्याला बेहदच्या बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. जेव्हा बेहदच्या बाबांची ओळख होईल तेव्हा हदच्या गोष्टी आपोआपच बंद होतील. ओम शांती. आपल्या आत्म्याच्या स्वधर्मामध्ये बसले आहात? रुहाणी बाबा रुहाणी मुलांना विचारत आहेत, कारण हे तर मुले जाणतात की एकच बेहदचे बाबा आहेत ज्यांना रूह म्हणजे आत्मा म्हणतात. फक्त त्यांना सुप्रीम म्हटले जाते. सुप्रीम रूह अथवा परम आत्मा म्हणतात. परमात्मा आहे जरूर, असे म्हणणार नाही की परमात्माच नाहीये. परम आत्मा अर्थात परमात्मा हे देखील समजावून सांगितले गेले आहे. गोंधळून जाता कामा नये, कारण 5000 वर्षापूर्वी देखील तुम्ही हे ज्ञान ऐकले होते. आत्माच ऐकते ना. आत्मा अतिशय छोटी सूक्ष्म आहे. इतकी सूक्ष्म आहे की या डोळ्यांनी बघता येत नाही. असा कोणी मनुष्य नसेल ज्याने आत्म्याला या डोळ्यांनी पाहिले असेल. आत्मा दिसू शकते, परंतु दिव्य दृष्टीद्वारे. बाबा म्हणतात, बाबांना बोलावतात, खूप प्रेमाने बोलावतात आणि म्हणतात, बाबा तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्ही तुमच्यावर वारी जाऊ म्हणजे बलिहार जाऊ. माझे तर एक तुम्ही, दुसरे कोणीही नाही. तर जरूर त्यांची आठवण करावी लागेल. ते स्वतः म्हणतात, माझ्या मुलांनो, आत्म्याशीच बोलतात. याला रुहानी नॉलेज म्हटले जाते. गायले देखील जाते, आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल. हा देखील हिशोब सांगितला आहे. खूप काळापासून तुम्ही आत्मे वेगळे राहता. तेच आता तुम्ही यावेळी बाबांकडे पुन्हा आपला राजयोग शिकण्यासाठी आला आहात. हा शिक्षक सेवक आहे. टीचर नेहमी ओबेडियंट सर्वंट म्हणजे आज्ञाधारक सेवक असतात. बाबा देखील म्हणतात, मी तर सर्व मुलांचा सेवक आहे. तुम्ही किती अधिकाराने बोलावता, हे पतित पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा. सर्व आहेत भक्तीने. म्हणतात, हे भगवान या, आम्हाला पुन्हा पावन बनवा. पावन दुनिया स्वर्गाला, पतित दुनिया नरकाला म्हटले जाते. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबा म्हणतात, देवतांच्या मध्ये जे गुण आहेत ते मनुष्यांच्या मध्ये नाहीत, म्हणून त्यांना देवता म्हटले जाते. मनुष्य देवतांना नमन करतात. म्हणतात, तुम्ही सर्व गुण संपन्न आहात. मग स्वतःसाठी म्हणतात, आम्ही नीच पापी आहोत. मनुष्यच म्हणतात. देवतांना तर म्हणणार नाहीत. देवता सतयुगामध्ये होते, कलयुगामध्ये काही असू शकत नाहीत. परंतु आजकाल तर सर्वांना श्री श्री म्हणतात. श्री अर्थात श्रेष्ठ. सर्व श्रेष्ठ तर भगवंतच बनवू शकतात. श्रेष्ठ देवता सतयुगामध्ये होता. यावेळी कोणताही मनुष्य श्रेष्ठ नाहीये. बाबा म्हणतात, तुम्हाला देखील बाबा हेच सांगतात की शिवबाबांची तुम्ही घर बसल्या आठवण करू शकत नाहीत काय? ही तर आहे नवीन गोष्ट. शिवबाबांना कोणीही जाणत नाहीत. नाव, रूप, देश, काळाला सुद्धा जाणत नाहीत. म्हणतात सर्वव्यापी आहे. आत्म्याला तर परमात्मा म्हटले जाऊ शकत नाही.
आत्म्याला बाबांची आठवण येते, परंतु बाबांना जाणत नाही तर 7 दिवस समजावून सांगावे लागेल. नंतर मग विस्ताराने देखील पॉइंट्स समजावून सांगितले जातात. बाबा ज्ञानाचा सागर आहेत ना? किती काळापासून ऐकत आला आहात, कारण नॉलेज आहे ना? तुम्ही समजता आपल्याला मनुष्यापासून देवता बनण्याचे नॉलेज मिळत आहे. बाबा म्हणतात, तुम्हाला नवीन नवीन गूढ गोष्टी ऐकवतो. तुम्हाला मुरली मिळत नाही तर तुम्ही किती ओरडता? बाबा म्हणतात, तुम्ही बाबांची तर आठवण करा, मुरली वाचता आणि मग विसरून जाता. सर्वात आधी तर याची आठवण करायची आहे की मी आत्मा आहे, इतका छोटा बिंदू आहे. आत्म्याला देखील जाणून घ्यायचे आहे. म्हणतात की यांच्या आत्म्याने जाऊन दुसऱ्यामध्ये प्रवेश केला. आपण आत्मेच जन्म घेत घेत आता पतित अपवित्र बनलो आहोत. बाबा म्हणतात, ईश्वराने तुम्हाला योग शिकवला तर तुम्हाला योगेश्वर म्हणतात. तिथे थोडेच असे म्हणतील, यावेळी तुम्ही योगेश्वर आहात, तुम्हाला ईश्वर राजयोग शिकवत आहेत, मग राजेश्वर बनायचे आहे. आता तुम्ही ज्ञानेश्वर आहात, नंतर मग राजेश्वर अर्थात राजांचाही राजा बनाल. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, डोळ्यांना सिव्हिल म्हणजे शुद्ध बनवण्याची मेहनत करायची आहे. बुद्धीमध्ये हे कायम लक्षात राहावे की आपण प्रजापिता ब्रह्मांची मुले, भाऊ बहिणी आहोत. विकारी दृष्टी ठेवू शकत नाही. दुसरा पॉइंट आहे, उदरनिर्वाहासाठी कर्म करत असताना बुद्धीचा योग एका बाबांशी लावायचा आहे. हदच्या सर्व गोष्टी सोडून बेहदच्या बाबांची आठवण करायची आहे. बेहदचे संन्यासी बनायचे आहे. आजचं वरदान आहे, बाबा शब्दाच्या स्मृतीद्वारे कारणाला निवारणामध्ये परिवर्तन करणारे सदैव अचल अडोल भव. बाबा शब्दाच्या स्मृतीद्वारे कारणाला निवारणामध्ये परिवर्तन करणारे सदैव अचल अडोल भव. स्पष्टीकरण आहे, कोणतीही परिस्थिती जी भले गोंधळ उडवणारी असेल, परंतु बाबा म्हटले आणि अचल बनले. जेव्हा परिस्थितीच्या चिंतनामध्ये जाता तेव्हा परिस्थिती अवघड वाटू लागते. जर कारणाऐवजी निवारणामध्ये जाल तर कारणच निवारण बनेल. कारण मास्टर सर्व शक्तिमान ब्राह्मणांसमोर तर कोणतीही परिस्थिती मुंगी एवढी सुद्धा नसते. फक्त काय झाले, का झाले हा विचार करण्याऐवजी जे झाले त्यातच कल्याण सामावलेले आहे, सेवा सामावलेली आहे. भले रूप परिस्थितीचे असेल, परंतु सामावलेली सेवा आहे. या दृष्टीने पाहाल तर सदैव अचल अडोल राहाल. आजचं बोधवाक्य आहे, एका बाबांच्या प्रभावामध्ये राहणारे कोणत्याही आत्म्याच्या प्रभावामध्ये येऊ शकत नाही. एका बाबांच्या प्रभावामध्ये राहणारे कोणत्याही आत्म्याच्या प्रभावामध्ये येऊ शकत नाहीत. आजचा अव्यक्त इशारा आहे, आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास. आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. स्पष्टीकरण आहे, कर्मातीत स्थितीला प्राप्त करण्याकरिता कायम साक्षी होऊन कार्य करा. साक्षी अर्थात सदैव अलिप्त आणि सुंदर स्थितीमध्ये राहून कर्म करणारी अलौकिक आत्मा आहे. अलौकिक अनुभूती करणारी, अलौकिक जीवन, श्रेष्ठ जीवन असणारी आत्मा आहे. हा नशा राहावा. कर्म करताना हाच अभ्यास वाढवत राहा तर कर्मातीत स्थितीला प्राप्त कराल. अच्छा, ओम शांती.